पुण्यातील आंदेकर कोमकर टोळी युद्ध संपवण्यासाठी आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये येत त्यांनी कारागृह प्रशासनाला पत्र पाठवलंय। नेमकं या पत्रात काय म्हटलंय सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्यासाठी आंदेकर टोळी जेलच्या भिंतीआड बसून संपूर्ण पुणे शहरात दहशत पसरवते असं पोलिसांचं म्हणणं आहे। कारण नुकतंच धनकवडी आणि खडी मशीन चौक भागात टोळी युद्धातून जीवघेणे हल्ले झाले। या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना समजलं की आंदेकर टोळी जेलमधून या सर्व हालचाली नियंत्रित करते। सध्या या टोळीचा मुख्य म्होरक्या बंडू आंदेकर धुळे जेलमध्ये, तर त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर नंदुरबार जेलमध्ये मकोका अंतर्गत बंदिस्त आहे। तिथूनच त्यांचे खंडणी आणि खुनाचे कट सुरू आहेत। हे थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता थेट ॲक्शन मोडमध्ये येत याबाबत कारागृह प्रशासनाला कडक पत्र लिहिले। या आंदेकर पिता पुत्राला वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवा, त्यांच्या नातेवाईक भेटींवर आणि फोन करण्यावर पूर्णपणे बंदी घाला। तसंच कोर्टाच्या तारखांना त्यांना प्रत्यक्ष न आणता फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करा। अशा कडक मागण्या पोलिसांनी केल्या आहेत। म्हणजे एका अर्थाने या टोळीवर जेलमधूनच संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची तयारी पोलिसांनी केली। मग तुम्हाला काय वाटतं, पोलिसांच्या या पावलांमुळे पुण्यातील आंदेकर टोळीची दहशत पूर्णपणे संपेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।